नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता 5वी महाराष्ट्र शासन जे घेतं ती 12 फेब्रुवारी 2023 या रोजी झालेला पहिला मराठीचा पेपर याची आपण आन्सर शीट बघत आहोत. उत्तरं कोणती अपेक्षित आहेत. चला वेळ न वाया घालवता आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न कविता होती. कवितेवर प्रश्न विचारले होते. कविता वाचत बसत नाही. काय म्हटलेला आहे पहिला प्रश्न? कवितेत पुढीलपैकी कशाचे वर्णन केले आहे? आता लाटांचे तर वर्णन आहेच, अंधाऱ्या रात्रीचं पण आहे, नदीच्या पुराचं पण आहे, खवळलेल्या समुद्राचं पण आहे. मग एक्झॅक्ट उत्तर कुठलं आहे? तर खवळलेल्या समुद्राचे वर्णन केलेले आहे. पूर्ण कविता जर आपण नीट वाचली तर आपल्याला त्याचं उत्तर लगेच सापडतं. ॲक्युरेट उत्तर हे खवळलेल्या समुद्राचे असे आहे. पुढं दुसरा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही? तम म्हणजे अंधार आलेला आहे, जलधी म्हणजे समुद्र आलेला आहे शब्द, हर्ष म्हणजे आनंद हाही शब्द आलेला आहे, आलेला नाही पाणी या शब्दाबद्दल समानार्थी शब्द किंवा पाण्याचा कुठलाही शब्द त्या ठिकाणी आलेला नाही. कवितेतील वर्णनानुसार पुढीलपैकी चुकीचे उदाहरण कोणते? आता बघा, निळ्या सागरात लाटा उसळल्या होत्या हे उदाहरण बरोबर आहे. निसर्गाच्या पुढे माणसाची ताकद कमी पडते, शेवटच्या कडव्यावरून निसर्गाच्या या खेळापुढे मानवाचे सामर्थ्य हरे याच्यावरून लक्षात येतं की हे वाक्य बरोबर आहे. होड्या हेलकावे खाऊ लागल्या हेही वाक्य बरोबर आहे. चुकीचं विधान कुठलं येणार आहे? 3 नंबर. उसळलेल्या लाटा शांत सरळ आणि खेळकर होत्या. सरळ वाक्य तसं पण आहे, पण मात्र बघा या ठिकाणचं वाक्य जर बघितलं, शांत सरळ आणि खेळकर होत्या. कोण होत्या? लाटा होत्या. मात्र हा जो वरचा प्रश्न विचारलेला आहे, अकराळ विक्राळ झाल्या कशाने? फेसाळ लाटा ज्या अकराळ विक्राळ झालेल्या आहेत त्या झाले कशाने झालेल्या आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. शांत सरळ आणि खेळकर असलेल्या लाटा अकराळ विक्राळ कशाने झाल्या? म्हणजेच त्याचा अर्थ काय आहे? उसळलेल्या लाटा शांत सरळ आणि खेळकर नव्हत्या, त्या आधी होत्या परंतु आता नाहीत. त्यामुळे चुकीचं विधान हे 3 नंबरचं आहे. आकडेमोड करण्यासाठी श्लोकने संगणकाची आज्ञावली तयार केली. आता आज्ञावली या शब्दाबद्दल इंग्रजीतला शब्द सॉफ्टवेअर आहे, त्यामुळे योग्य शब्द सॉफ्टवेअर बसतोय. पुढे बाळासाहेबांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दल आलेल्या पै पाहुण्यांनी त्यांचं कौतुक केलं. नातेवाईकांनी, आता आलेला प्रत्येक जो माणूस आहे तो त्यांचा नातेवाईकच असेल असं नाही, त्यामुळे पै पाहुण्यांनी त्यांचे कौतुक केले हा पर्याय योग्य बसतो. गाईचे वासरू, आता हा जो प्रश्न आहे तो आपल्याला पर्याय बाद करून सोडवावा लागणार. करडू गाईचं वासरू, तसं करडू कुणाचं असणार आहे? शेळीचं असणार आहे. लेकरू कुणाचं असणार आहे? माणसाचं असणार आहे. कोकरू हे कुणाचं असणार आहे? तर मेंढीचं असणार आहे. म्हणजे शेळीचं कोकरू आणि मेंढीचं करडू असं म्हणतात वाटतं. तर त्या पर्याय बाद करून आपल्याला 4 नंबरचा पर्याय म्हशीचं पारडू आपल्याला सिलेक्ट करावं लागणार आहे. पुढचा संवाद नीट वाचला तर तुम्हाला लक्षात येईल या शाळेमध्ये कोणता कार्यक्रम या दिवशी होणार नसावा असं विचारलेलं आहे. आता बघा, एक कार्यक्रम तर आपल्याला सरळ सरळ स्पष्टच दिसतोय. कुठला? अहो बाबा, आज जागतिक हात धुवा दिन साजरा करायचा आहे शाळेत. म्हणजे जागतिक हात धुवा दिन हा साजरा केला जाणार आहे. म्हणजे हा तर कार्यक्रम नसणार नाही असं नाही, हा कार्यक्रम असणार आहे. आता हात धुवा दिवस कधी असतो? तर 15 ऑक्टोबर या दिवशी असतो. आणि 15 ऑक्टोबर हा जो दिवस आहे तो दिवस डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर तोच दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे हे 3 कार्यक्रम त्या दिवशी शाळेत होणारच आहेत. अब्दुल कलामांची जयंती होणार आहे कारण तो दिवस त्यांची जयंती असतो. जागतिक हात धुवा दिन हा सुद्धा 15 ऑक्टोबरलाच असतो आणि वाचन प्रेरणा दिन हा सुद्धा 15 ऑक्टोबरला असतो. म्हणजे कुठला होणार नसणार आहे? तर लोकमान्य टिळक पुण्यतिथी हा कार्यक्रम होणार नाही. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. वरील संवादात प्रत्यक्ष किती व्यक्तींनी सहभाग घेतला? प्रत्यक्ष सहभाग विचारलेला आहे, उल्लेख नाही. त्यामुळे प्रमोद आहे, आई आहे, आजी आणि बाबा, सोनाली आणि काका या 6 जणांनी 1 2 3 4 5 6 हे उत्तर एकदम बरोबर आहे. वरील संवादात उल्लेख आलेला संदेश हा इनडायरेक्टली त्याचा उल्लेख आलेला आहे, तो येणार नाही. त्यामुळं काकांना त्या मुलाला सोडावं लागणार आहे. म्हणजे आपल्याला निश्चितपणे सांगू शकतो की तो ड्रायव्हर असावा असं म्हटलेलं आहे. त्यामुळे तो ड्रायव्हर असण्याची शक्यता दाट आहे. दाट उत्तर ड्रायव्हर असं बसतं. ठीक आहे. पुढचं 10वा बघा, म्हण. म्हण काय आहे?
आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. आपल्याला कितवं अक्षर विचारलेलं आहे? 6वं. 1 2 3 4 5 6 6वं अक्षर च्या असणार आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4. दारापुढे रेखाटलेली रांगोळी अशी सुबक असायची की पाहणारे तोंडात बोट घालत असत. अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द. आता रंगीत तर नसणार आहे, स्वच्छ पण नसणार आहे, टिपक्यांची सुद्धा नसणार आहे, म्हणजे फैनाबाज हा शब्द ॲक्युरेट समानार्थी शब्द सुबक याला बसतोय. त्यानंतर हा जो प्रश्न आहे थोडासा कन्फ्युजन आहे, कारण भविष्यकाळी वाक्य विचारलेलं आहे आणि भविष्यकाळी वाक्य 2 वाक्य येत आहेत. तुझी कोणती अडचण असली तर ती आपण सोडवू म्हणजे आत्ता सोडवू, भविष्यात सोडवू, म्हणजे हेही भविष्यकाळी वाक्य येत आहे. त्यानंतर सरपंच अचानक आमच्या घरी आले, हे भूतकाळात वाक्य येते, त्यामुळे हा पर्याय बाद झाला. गावातील सारेच लोक श्रमदान करत असत, हे सरळ सरळ वर्तमान काळातलं वाक्य, हाही पर्याय बाद झाला. कायद्यानुसार मुलीला शिकावेच लागेल, हेही भविष्यकाळात वाक्य जात आहे. या दोन्हीपैकी कोणता पर्याय ते गृहीत धरतायत त्याच्यावर याचं उत्तर अवलंबून आहे. आता बघा, जन्मताच वाचा दोषला अंडरलाईन आहे, असलेल्या बाळाचा यामध्ये काय दोष? बरोबर. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून काढायचा. दोष या शब्दाचा या ठिकाणी अर्थ व्यंग असा होतो, अनिष्ट गुण असा होत नाही. दोष म्हणजे काहीतरी कमतरता आहे, काहीतरी व्यंग आहे त्या बाळाच्या बोलण्यामध्ये. वाचा दोष म्हणजे वाचण्यातील व्यंग, वाचण्यातील कमतरता, ही आपण व्यंग म्हणून दाखवू शकतो. बघा, खालील दिलेल्या ओळीमध्ये विशेषण कोणतं आहे? थंडी आली पेटवा अगटी शेका हात गार. हात कसे आहेत? गार आहेत, त्यामुळं गार हा काय आहे तर त्याचं उत्तर आहे 14चं उत्तर किती येणार आहे? 2 असं उत्तर येणार आहे. पुढीलपैकी कोणता दिन आपण शिक्षण न असा शब्द आहे, शिक्षण दिन हा आपण कोणता साजरा केला जातो? शिक्षण दिन. तर बघा, शिक्षण दिन हा 11 नोव्हेंबर हा शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. शेवटी न आहे. शिक्षक दिन असता तर 5 सप्टेंबर आलं असतं, पण या ठिकाणी शिक्षण दिन आहे. 15चं 4 उत्तर येणार आहे. पुढे बघा, एक पॅराग्राफ दिलेला आहे, त्याच्यावर प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांनी समाजाचे ऋण कसे फेडले? तर अनाथालयास मदत करून विद्यार्थ्यांनी काय केलं तर त्या समाजाचं ऋण फेडलेलं आहे. या ठिकाणी बघा काय झालेलं आहे तर 19 ऑक्टोबरला स्नेहघर अनाथालयाच्या अध्यक्षा अनघा फेने यांच्या हस्ते समारोप करताना जमलेला सर्व निधी विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द केला. म्हणजे ह्या ज्या अनघा फेने आहेत त्या कोण आहेत तर अनाथालयाच्या अध्यक्षा आहेत, त्यांच्याकडे हा निधी त्यांनी सुपूर्द केला. म्हणजे त्यांनी समाजाचं ऋण कसं फेडलं? अनाथालयास मदत करून. प्रदर्शनाचा कालावधी किती आहे? प्रदर्शन सुरू झालंय 15 तारखेला, संपलाय 19 ऑक्टोबरला. 15, 16, 17, 18, 19 एकूण प्रदर्शन 5 दिवस चाललेलं आहे. बातमीचा विषय कोणत्या घटकावर आहे? तर बातमीचा विषय सामाजिक आहे, कारण त्यांनी समाजाला मदत केली. समाजातील अनाथ लोकांना जी काही त्यांच्या प्रदर्शनातून जी काही रक्कम मिळालेली आहे ती रक्कम त्यांनी अनाथालयाला देऊन टाकलेली, म्हणजे घटक बातमीचा विषय हा सामाजिक आहे. पुढं उद्देश म्हणजे करता असतो. बघा, यामध्ये अनेक संस्कृत शब्द आपण मराठी समजूनच वापरतो. तर आपण हा शब्द काय असणार आहे तर त्याचा उद्देश असणार आहे. पर्याय क्रमांक 2, 19चा पर्याय क्रमांक 2. पुढे बघा 20चा, खाली आलेल्या पर्यायातून लिंग प्रकार वेगळा शब्द ओळखा. लिंगानुसार वेगळा शब्द ओळखा. डाळिंबे ती डाळिंबे म्हणतो, स्त्रीलिंगी शब्द आहे. बोरे ती बोरे स्त्रीलिंगी आहे. लिंबे ती लिंबे स्त्रीलिंगी. आंबे ते आंबे, ते म्हणजे नपुंसकलिंगी, त्यामुळे हा वेगळा येतोय. बघा, पूर्ण काय करायचं आपल्याला? विराम चिन्ह द्यायचं आहे. खराब कागदापासून पुन्हा नवा कागद. शोभेच्या वस्तू मजाच आहे की? मजाच आहे की, त्यामुळं इथं काय येणार आहे? उद्गारवाचक चिन्ह येणार आहे. या ठिकाणी प्रश्नचिन्ह येणार नाही किंवा पूर्णविराम सुद्धा येणार नाही. अर्धविराम तर शेवटी येतच नाही. ठीक आहे. पुढे बघा, खालील दिलेल्या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द निवडा. एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा, त्याला काय म्हटलं जातं? कुतूहल असं म्हटलं जातं.
आता या ठिकाणी बघा पर्याय कुठला बरोबर आहे? अचूक. अचूक हा तिसरीतला प्रश्न आहे. शेरास सव्वाशेर हा पॉल रुमाव यांनी लिहिलेला आहे. मजेशीर होड्या या निर्मला मठपती यांनी लिहिल्या. मी तर मठकरी लिहिलेलं आहे, मुलं इथं चुकलेली आहेत. निर्मला मठपती असं त्यांचं आडनाव आहे, मठकरी नाही. त्यामुळे हा पर्याय बाद होतो. हेही पर्याय बाद आहे, हाही पर्याय बाद आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. खेळताना मार लागला तरीही मुले, वाक्यप्रचार निवडायचा आहे. जीवाची पर्वा करत नाहीत म्हणजे पर्याय क्रमांक 4. काकू आल्या असे म्हणताच काकांना घाम फुटायचं म्हणजे काकूंना त्या घाबरायच्या. ज्या स्त्रीला त्याचा नवरा घाबरतो त्याला त्राटिका असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? त्राटिका. लंकेची पार्वती म्हणजे काय? तर तिच्याकडे पैसे नाणी नसणे किंवा सोनं नाणं नसणं, त्याला लंकेची पार्वती असं म्हणतात. गोगलगाय म्हणजे गरीब. बहानामती हा तर शब्द बसतच नाही. इथपर्यंत योग्य आलं? ठीक आहे, चला पुढे बघूया. 9.25 लिटर. 9.25 म्हणजे किती असतं? तर 8,750 मिली असतं. 7,07,707 पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन आहे, लॉजिक लागत नाही, परंतु अंदाजे उत्तर या ठिकाणी 15 आहे. याचं उत्तर अंदाजे आहे, हे लक्षात घ्या. पुढचा पर्याय बघा 29. 29 मधला चढत्या क्रमाने केलेली मांडणी विचारलेली आहे. चढत्या क्रमाने मांडणी कुठली आहे? ही बरोबर आहे. 1/6, 5/6, 6/6, 11/6, 17/6 ही मांडणी एकदम योग्य आहे. छेद समान असलेले अपूर्णांक आहेत. याचा सरळ सरळ गुणाकार विचारलेला आहे. गुणाकार किती येतोय त्याचा? सिंपल लॉजिक आहे. 30चा गुणाकार हा पहिली संख्या येतोय. या ठिकाणी बघा, या ठिकाणी प्रश्न थोडासा विचार करायला लावणारा आहे. 2 घनाकृती ठोकळे एकमेकांना जोडले असता तयार होणाऱ्या त्रिमितीय आकृतीच्या कडांची संख्या. आता 2 ठोकळे असे एकमेकांना काय केलेले आहेत? जोडलेले आहेत. घनाकृती आहेत, मी चौकोनी दाखवलेले आहेत, परंतु हे 2 घनाकृती ठोकळे एकत्र जोडले की त्याची काय तयार होते? इष्टिका चिती तयार होते. म्हणजे आपल्याला काय विचारलेलं आहे की 2 ठोकळे एकाला जोडले की इष्टिका चिती तयार झाली. म्हणजे तयार होणाऱ्या आकृतीच्या कडांची म्हणजे इष्टिका चितीच्या कडांची संख्या. आता कडांची संख्या, इष्टिका चितीच्या कडा किती असणार आहेत? 12 असणार आहेत. त्यांची संख्या त्याच्या पृष्ठाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. मग इष्टिका चितीची पृष्ठ किती असतात? तुम्हाला माहित असेल इष्टिका चितीची पृष्ठ किती असतात? 6. म्हणजे कडांची संख्या जास्त आहे. किती आहे? 12 आहे. पृष्ठांची संख्या किती आहे? 6. मग कडापेक्षा पृष्ठ कमी आहेत, पण कितीने कमी विचारलं नाही, कितीने जास्त विचारले. म्हणजे कडा जास्त आहेत पृष्ठापेक्षा. कितीने जास्त आहेत? तर 12तून 6 गेलं, 6ने जास्त आहेत. पर्याय क्रमांक 6 हे उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 3 बसतं. या ठिकाणी जर तुम्ही 3 लिहिलं तर त्याचं उत्तर बरोबर 53/56 येत आहे. कारण इथनं याला गुणणार आहात. 8 चोक 32 या ठिकाणी वर अंशात येईल आणि इथनं 7 त्रिक 21. 21 आणि 32 याची जर बेरीज केली आपण तर 2 आणि 1 3 आणि 3 आणि 2 5 53 आलं आणि खाली 7 8 56. त्यामुळं या ठिकाणी किती बसायला पाहिजे? 3 बसायला पाहिजे. आता 60चे 30%. 60चे 30%. 30% म्हणजे 30/100 म्हणजे या ठिकाणी 0ला 0 गेला, या ठिकाणी 0ला 0 गेला. 6 त्रिक 18 पर्याय क्रमांक 4 येणार आहे. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? गेल्या वर्षी शिष्यवृत्तीसाठी इयत्ता 5वीचे किती विद्यार्थी बसले? 4,27,523 आणि 8वीचे बसले 2,38,249. तर एकूण किती विद्यार्थी परीक्षेला बसले? सरळ सरळ बेरीज आहे. मग बेरीज केल्यानंतर तुमची बेरीज किती येणार आहे? एवढी बेरीज येणार आहे 6,65,772 म्हणजेच पर्याय क्रमांक किती येणार आहे? 34चा 2 उत्तर बरोबर असणार आहे. आपला सेट बी आहे हे लक्षात ठेवा. हाही प्रश्न एकदम सोपा होता. याचंही उत्तर काय आहे? तिसरा पर्याय आहे. कितवा पर्याय आहे? तिसरा. सोडवत बसलात तर वेळ लागेल. पत्र एकदम सिंपलचा प्रश्न आहे. पर्याय लक्षात असू दे. आपण आन्सर की बघत आहोत, स्पष्टीकरण नाही. बघा, रियाने गणवेशासाठी 2.25 मीटर. 2.25 मीटर म्हणजे 2.25 मीटर कापड घेतले. 2.25 मीटर. 2.25 म्हणजे 2.75 मीटर कापड घेतले. तर तिने एकूण किती कापड घेतले? दोन्हीची बेरीज आहे 0 10 हाच्याला 1 5. 5 मीटर कापड येणार आहे. पर्याय क्रमांक 1. 300ला किती संख्येने भागले असता भागाकार 85 आणि बाकी 25 उरेल? छान प्रश्न होता. याही प्रश्नाचं उत्तर किती येत आहे? 35 येत आहे. 35 जर 3000 होता, 3000ला भागलं तर भागाकार 85 येतो. हे सोडवायचं कसं? पर्यायातून गेलं असतात तर एकदम सोपं पडत होतं की 85ला या संख्येनं गुणायचं, आलेली संख्या आणि त्याच्यामध्ये 25 मिळवलं की ते 3000 यायला पाहिजे होतं. त्यानुसार चौथा पर्याय आहे. समीकरण मांडून सुद्धा तुम्ही सोडवू शकला असता.
बघा, सुहासने 60 किमी अंतर पूर्ण करण्याच्या मोटरसायकलच्या स्पर्धेत भाग घेतला. त्याने ते 15 किलोमीटर तासी वेगाने पूर्ण केले. म्हणजे एका तासाला किती गेला तो? 15 किलोमीटर गेला. असं किती जायचंय त्याला? 60 किलोमीटर. एका तासाला 15, दुसऱ्याला 15, तिसऱ्याला 15, चौथ्याला 15, असं त्याला 60 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किती तास लागणार होते? 4 तास लागणार होते. मग तो निघाला किती वाजता होता? स्पर्धा सकाळी 10:15 वाजता सुरू झाली. म्हणजे 10:15 स्पर्धा सुरू झाली आणि त्याला 4 तास लागले. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही जर 4 तास मिळवले तर तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळून जाईल. या ठिकाणी 15ला 15 मिनिटं राहतील आणि 10 4 14, 14:15 तो काय असेल? त्या ठिकाणी पोहोचला असेल. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर येणार आहे. 38चा पर्याय क्रमांक 1. 39चं बघा, याचं सिंपल लॉजिक असतं. या संख्येतून ही संख्या वजा केली की तुम्हाला उत्तर मिळणार आहे. उत्तर किती मिळालं? 39चा 2 हे उत्तर एकदम बरोबर आहे. वजाबाकी केली तर तुम्हाला त्याचं उत्तर निघून जाईल. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. 40वा. 12 डझन वह्यांचा एक गठ्ठा बांधला. 12 डझन आहे. 12 डझन म्हणजे 12 गुणिले 12 केलं. एका डझनामध्ये 12 असतात म्हणजे 144 वह्या आहेत. एका वहीची जाडी 5 मिलीमीटर आहे. म्हणजे सर्व वह्यांची जाडी काढण्यासाठी 144 वह्या आहेत. 5 ने गुणलं तुम्ही. 5 20 हातच्याला 2, 5 20 आणि 2 22, हातच्याला 2, 5 1 5 2 7, 720 काय आलं? मिलीमीटर आलं. मग उत्तर मिलीमीटर मध्ये आहे का? 720 मिलीमीटर. 720 मिलीमीटर आहे का? बघा बरं, पर्याय किती येणार आहे त्याचा? 39 आहे. 40चा पर्याय क्रमांक 1 हाही पर्याय क्रमांक बरोबर आहे आणि 720 मिलीमीटर हाही पर्याय क्रमांक बरोबर आहे. असता कधी असता? जर या ठिकाणी मिलीमीटर मध्ये विचारलं असतं तर. म्हणून हा पर्याय क्रमांक काय होणार आहे? बाद होणार आहे. त्याची उंची किती सेमी असेल असं विचारलेलं आहे. त्यामुळे 40चं 72 सेमी येईल. 720 मिलीमीटर 10 मिलीमीटरचा 1 सेमी होतो म्हणजे 10 ने भागावं लागेल. 72 सेमी असं उत्तर येणार आहे. त्यामुळं 72 हे उत्तर बरोबर आहे. याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केलं. सरळ आहे बघा. 47 पूर्णांक छेद 3 आहे. 3 ने भागलं तर किती येणार आहे? 3 1 3, खाली उरला 1, 3 5 15, खाली उरले 2, 2 अंशात लिहितो उरलेले आणि छेदात 3, 15.2/3 हे याचं उत्तर असणार आहे. पुढे बघा, शिरोबिंदूची संख्या विचारले. हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6, हा 7, हा 8, हा 9 आणि हा 10. एकूण शिरोबिंदू किती आहेत? 10. पर्याय क्रमांक 3. पुढं 43 बघूया आपण. काय म्हटलेलं आहे? 65 किलोग्राम 500 ग्रॅम मिठाई आणली. त्यापैकी 60 किलोग्राम 200 ग्रॅम मिठाईचे वाटप केले. म्हणजे 65 किलोग्राम आणि 500 ग्रॅम मधून तुम्हाला 60 किलोग्राम आणि 200 ग्रॅम वजा करायचं होतं. 500तून 200 गेलं, 300 राहिलं. 65 मधून 60 गेलं, 5 राहिलं. म्हणजे 5 किलोग्रॅम 300 ग्रॅम त्या ठिकाणी मिठाई शिल्लक राहिली पाहिजे. पर्याय क्रमांक 4. सोपा प्रश्न होता. एका वर्तुळाची त्रिज्या 2 सेमी आहे. त्याची एक जीवा 3 सेमी असेल तर वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती? आता तुम्हाला माहित असेल हे वर्तुळ आहे. वर्तुळातली जीवा म्हणजे कोणतेही 2 बिंदू जोडणारा रेषाखंड. मग त्यातली सर्वात मोठी जीवा कुठली असते? तर त्याचा व्यास असतो. आणि त्रिज्या आपल्याला किती दिलेली आहे? 2 सेंटीमीटर. म्हणजे सर्वात मोठी जीवा जी व्यास असते ती 2 + 2 किती येणार आहे? 4 सेंटीमीटर येणार आहे. आता पदावल्या सोडवल्या बघा. पहिल्या पदावलीचं उत्तर 6 येत आहे. दुसऱ्या पदावलीचं 16 येत, तिसऱ्यात 16 येत आहे. दुसऱ्याचं 33 येत आहे. चौथ्याचं किती येत आहे? 19 येत आहे. सर्वात जास्त किंमत कुठल्या पदावलीची येणार आहे? पर्याय क्रमांक 2 ची येणार आहे. आयताकृती खोलीची लांबी 10 मीटर आणि 8 मीटर आहे. तर त्या वर्गखोलीत फरशा बसवायच्यात. आता त्या वर्गखोलीचे आपल्याला काय काढलं पाहिजे? क्षेत्रफळ. क्षेत्रफळ काढण्यासाठी 10 ला 8 ने गुणलं पाहिजे. लांबी गुणिले रुंदी म्हणजे 80 काय येणार आहे? मीटर स्क्वेअर. ओके, 80 मीटर स्क्वेअर म्हणजेच 80 चौरस मीटर काय असणार आहे? तर त्याची क्षेत्रफळ असणार आहे. आणि 1 चौरस मीटर बसवण्यासाठी खर्च किती येतोय? 30. म्हणजे 80 ला तुम्हाला 30 ने गुणावं लागेल. कारण 1 चौरस मीटर फरशी बसवण्यासाठी 30 रुपये खर्च येतो. तर 80 चौरस मीटर बसवण्यासाठी किती खर्च येईल? 30 ने गुणायचा. या ठिकाणी हा 0 हा वरचा पण ठेवला. 8 त्रिक 24, 2400 रुपये असणार आहे.
हा अपूर्णांक कशा प्रकारे लिहिता येणार नाही, अशा प्रकारे लिहिता येणार आहे. हाही याचंही उत्तर 0.17 येणार आहे, याचंही उत्तर 0.17 येणार आहे, पण याचं उत्तर येत नाही. म्हणजे कुठल्या प्रकारे लिहिता येणार नाही, तर या प्रकारे लिहिता येणार नाही. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 4, कारण याचं उत्तर वेगळं येतं. याचं उत्तर किती येत आहे? 1007/100, म्हणजेच याचं उत्तर 10.07 येत आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 असणार आहे. पुढीलपैकी अचूक विधान, 48वा प्रश्न आहे. पुढीलपैकी अचूक विधान. पहिलं विधान एकदम बरोबर आहे. विक्रीमधून खरेदी वजा केली की नफा मिळतो. अचूक म्हणजे बरोबर. आता या संख्या एकदाच वापरून 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार कोणती होईल? 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी मोठा अंक पहिल्यांदा दिला 9, त्यानंतर 7, त्यानंतर 5, त्यानंतर आता राहतंय काय 3 राहत आहेत 3, त्यानंतर 0 आणि 1. बरोबर. मग या ठिकाणी 1 आणि 0 लिहिला तर आपल्याला विषम संख्या तयार होणार आहे का? नाही. म्हणजे या शेवटच्या अंकाचे क्रमांक बदलावे लागतील. म्हणजे 9, 7, 5, 3, 0, 1 ही संख्या असणार आहे किती? 9,75,301. पर्याय क्रमांक 3, 49चा पर्याय क्रमांक 3 असणार आहे. पुढं याची बेरीज करायला लावलेली आहे. बेरीज एकदम सिंपल आहे बघा. 6 तास 40 मिनिटं, 6 तास 40 मिनिटं अधिक किती आहे? 2 तास 35 मिनिटं. या ठिकाणी तास आहेत, या ठिकाणी मिनिटं आहेत. मी फास्ट करतोय बरं का. बेरीज केली किती आली? 5, या ठिकाणी 7, या ठिकाणी किती आली? तासाची बेरीज तासाच्या घराखाली करायची 8. या ठिकाणी 75 मिनिटं आलेले आहेत, तर त्यातली 60 मिनिटं काढून या ठिकाणी 1 तास होणार आहे. म्हणजे 9 तास आणि इकडे 60 मिनिटं गेल्यामुळे इथं किती मिनिटं राहणार आहेत? 15 मिनिटं. 9 तास 15 मिनिटं ही वेळ असणार आहे. 75 मिनिटं आपण धरत नाही. 60 मिनिटाच्या वर मिनिटं गेली की 1 तास तयार करत असतो. खालील आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवारी करा. आता रेखांकित भाग किती आहे? हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 पैकी किती भाग घेतलेले आहेत? बघा, 8 पैकी किती भाग घेतलेले आहेत? 6 भाग घेतलेले आहेत. 8 पैकी 6 घेतले असतील 100 पैकी किती? म्हणजे त्याची शेकडेवारी करण्यासाठी गुणिले 100 केलं पाहिजे. आता बघा, या ठिकाणी 4 ने भाग लावला, 4 दुने 8. या ठिकाणी 4 ने भाग लावला, 25 आलं. आता ह्या 2 ने भाग लावताय, 2 6 आणि 25 75. 75% काय भाग रंगवलेला आहे, रेखांकित केलेला आहे. पुढे बघा, चंदूने एका तासाला क्ष अक्षरे याप्रमाणे 5 तास, म्हणजे एका तासाला क्ष अक्षरे म्हणजे 5 तासाला किती अक्षरे केली असतील? 5 क्ष अक्षरे केली असतील. अधिक का म्हटलंय बघा, अलीने एका तासाला म अक्षरे याप्रमाणे 6 तास टंकलेखन केले. एका तासाला म म्हणजे 6 तासाला किती असणार आहेत? 6 म. तर दोघांनी मिळून किती अक्षराचं टंकलेखन केलं? टंकलेखन म्हणजे टाईप केलं. तर 5 क्ष अधिक 6 म. पर्याय क्रमांक 4. आता बघा, एका दूध केंद्रात 1 लिटरच्या 300 पिशव्या. 1 लिटरच्या 300 पिशव्या म्हणजे लिटरच्या किती? 300 पिशव्या म्हणजे 300 लिटर त्या ठिकाणी दूध झालं असणार आहे. आणि 500 मिलीलिटरच्या 600 पिशव्या. 500 मिलीलिटर म्हणजे अर्धा लिटर. अर्धा लिटरच्या 600 पिशव्या म्हणजे पण ते पण दूध किती असणार आहे? 300 लिटरच असणार आहे. म्हणजे टोटल दूध त्या दिवशी किती घेतलं? 300 अधिक 300 600 लिटर दूध झालं. त्यापैकी वाटप किती दुधाचं झालं? 560 लिटर दुधाचं वाटप झालं. वजा 560 लिटर दूध केलं तर किती दूध शिल्लक राहिलं? 600 मधून 560 गेलं, 40 लिटर दूध शिल्लक राहायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. हाही प्रश्न एकदम सोपा आहे. जावेदने 3000 रुपये याप्रमाणे 10 पेट्या खरेदी केल्या. म्हणजे खरेदी किंमत किती येणार आहे? तर 3000 वर 1 शून्य बसणार आहे. म्हणजे 30,000 ही काय आली? त्याची खरेदी किंमत आली. ओके. काही दिवसांनी त्यातील आंबे नसल्यामुळे 1200 रुपयाला 1 याप्रमाणे सर्व पेट्या विकल्या. 1200 रुपयाला 1 याप्रमाणे सर्व पेट्या विकल्या म्हणजे सर्व पेट्या विकून त्याला विक्री किती झाली असणार? 12,000 रुपये विक्री झाले असणार. म्हणजे तोटा किती झाला? खरेदीतून विक्री वजा करावं लागणार. तोटा झाला 18,000 रुपये तोटा झाला. 18,000 तोटा. आता शेकडा तोटा विचारलाय. शेकडा तोटा. शेकडा तोटा म्हणजे काय? तोटा छेद खरेदी गुणिले 100 म्हणजे शेकडा तोटा असतो. मग तोटा किती झालाय? 18,000 झालेला आहे. खरेदी किती आहे? 30,000 आहे. गुणिले या ठिकाणी काय करावं लागणार? 100 करावं लागणार. या 2 शून्याला इथली 2 शून्य गेली, या 2 शून्याला इथली 2 शून्य गेली. 3 1 3 3 सख 18. 3 सख किती येणार आहे? 18 आणि इथला 1 शून्य म्हणजे 60% त्याला काय झाला? तोटा झाला. पर्याय क्रमांक 2. पुढील संख्या उतरत्या क्रमाने जर मांडल्या तर ही पहिली येते, ही दुसरी संख्या येते, ही तिसरी येते,
ही चौथी येते, ही पाचवी येते. मग दुसऱ्या आणि चौथ्या संख्येतील फरक विचारलाय. आपण दुसरी संख्या कुठली म्हणतोय आपण 41,260 आणि चौथी संख्या कुठली आलेली आहे तर 41,237. यातली फरक विचारलेला आहे. फरक 3 चला 1 2 0 0 0 23 येतोय फरक. आपल्याला फरकच्या दशक स्थानी कुठला अंक आहे, दशक स्थानी 2 हा अंक येतोय. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 55चं 3 येणार आहे. 2 रीम पैकी 2 ग्रोस कागद मुद्रणासाठी वापरले तर किती डझन कागद शिल्लक राहिले, किती डझन विचारले. आता 2 रीम, एक रीम म्हणजे किती डझन असतात 40 डझन असतात. एक रीम म्हणजे 2 रीम आहेत म्हणजे 40 दुने 80 डझन कागद होते. त्यापैकी 2 ग्रोस कागद वापरले. एक ग्रोस म्हणजे किती असतं 12 डझन असतं. 2 ग्रोस म्हणजे 12 दुने 24 डझन येणार आहेत. म्हणजे 80 डझन पैकी 24 डझन कागद काय केले वापरले. मग शिल्लक किती राहिले तर या ठिकाणी 56 डझन कागद शिल्लक राहिले. एकूण कागद विचारले असते तर 672 आले असते, पण डझन मध्ये विचारले त्यामुळे 56 डझन येणार आहे. यापैकी अचूक विधान कुठलं आहे तर 57चं अचूक विधान किती नंबरचं जात आहे तर 2 नंबरचं विधान अचूक आहे. तर 15चा सर्वात लहान विभाजक हा 3 आहे, नाही तर 15चा सर्वात लहान विभाजक 1 येणार आहे. कोणत्याही मूळ संख्येला 2 पेक्षा जास्त विभाजक असतात म्हणतात, असं नाहीत, नसतात असं आहे. विभाजकांची संख्या मर्यादित नसते तर हा मर्यादित असते. विभाजक ठरलेले असतात. म्हणजे 5ला कोणत्या संख्येने भाग जातो 1 ने 5 ने जातो, यापेक्षा दुसऱ्या संख्येने भाग जात नाही. म्हणजे 5चे विभाजक फक्त 2च पडतात 1 आणि 5, म्हणजे त्यांची संख्या मर्यादित आहे. पर्याय क्रमांक 2 हा काय आहे अचूक विधान आहे. 58 बघा 41 ने विभाज्य असलेल्या समसंख्या चढत्या क्रमाने लिहिल्या चौथ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल. आता 41 ने विभाज्य असलेली म्हणजे 41चा पाडा लिहायचा आपल्याला आणि त्यातली चौथ्या क्रमांकाची समसंख्या 41 दुने 82, त्यामध्ये 41 मिळवलं 3 23, परत 41 मिळवलं किती आलं 4 6 164, त्यामध्ये 41 मिळवलं 5 10 205, त्यामध्ये मिळवलं 6 4 246, त्यानंतर 1 मिळवला 4 8 287, त्यानंतर 1 मिळवला किती येणार आहे 8 8 4 12, अच्च्याला 1 328. आता समसंख्या काढायच्या 4 नंबरची समसंख्या विभाज्य असलेली म्हणजे 41 ने भाग जाणे. ही 1 नंबरची, ही 2 नंबरची, ही 3 नंबरची समसंख्या आणि ही 4 नंबरची 328. पर्याय क्रमांक 1 येणार आहे. दिलेल्या आकृतीतील चौरसाची प्रत्येक बाजू 1.5 सेंटीमीटर आहे. तर आकृतीची परिमिती किती. आता परिमिती म्हणजे काय बाहेरच्या सर्व बाजूची बेरीज बरोबर. मग 1.5 वाले किती भाग आहेत इथं 1 इथं 2 इथं 3 इथं 4 इथं 5 इथं 6 इथं 7 इथं 8 इथं 9 इथं 10 इथं 11 इथं 12 इथं 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 आणि 24 भाग येत आहेत. 24 गुणिले 1.5 म्हणजे 1.5 केलं की तुम्हाला उत्तर निघेल. बघा 15 ने आपण डायरेक्ट गुणूया, नंतर दशांशचिन्ह घ्या. 15 चौक 60, अच्च्याला 6, 15 दुने 30 आणि 6 36 आणि दशांशचिन्हानंतर 1 घर म्हणल्यानंतर इथं 1 घर दिलं 36.0 म्हणजे 36 सेमी याची परिमिती येणार आहे. एवढं सिंपल आहे. पुढे बघा 1 6 9 हे अंक कोणत्याही स्थानी, या ठिकाणी हा खूप महत्वाचा आहे, कोणत्याही स्थानी असलेल्या 1 अंकी आणि 2 अंकी एकूण वर्गसंख्या किती. म्हणजे 1 6 9 हे अंक येणाऱ्या वर्गसंख्या 1 अंकी किंवा 2 अंकी किती आहेत. तर पहिली संख्या कुठली येते वर्गसंख्या 1 येते. त्यानंतर 1 अंकी संख्या 9 येते ज्याच्यामध्ये 9 हा अंक येत आहे. त्यानंतर 2 अंकीमध्ये बघा 16 येते. 25 मध्ये 2 आणि 5 येत आहे, तो अंक नाही. 36 मध्ये 6 अंक येतोय. त्यानंतर पुढची वर्गसंख्या 49 आहे. 7चा वर्ग 49 घ्यावा लागेल आपल्याला. त्यानंतर 8चा वर्ग किती आहे 81 घेऊन जमणार नाही. त्यानंतर 8चा वर्ग 64 आहे, 64 घ्यावा लागेल कारण इथं दशक स्थानी 6 आहे. त्यानंतर 81 घ्यावा लागेल, एकक स्थानी 1 आहे. त्यानंतर 100 आपल्याला 2 अंकी आणि 1 अंकी विचारले. किती संख्या आल्या 1 2 3 4 5 6 7 हा पर्याय आहे. जर या ठिकाणी एकक स्थानी 1 6 9 असं विचारलं असतं तर ही संख्या बाद झाली असती. परंतु इथं काय म्हटलेलं आहे कोणत्याही स्थानी
1, 6, 9 हे अंक असलेल्या एक अंकी आणि 2 अंकी एकूण वर्गसंख्या किती? मग एक अंकी किती निघाल्या? 2. 2 अंकी 1, 2, 3, 4, 5 निघाल्या, म्हणजे 7 निघताय. या ठिकाणी 6 दशक स्थानी असलं तरी आपल्याला घ्यावं लागेल, कारण कोणत्याही स्थानी 1, 6, 9 अंक असलेला प्रश्न विचारलेला आहे. दशादशे 10 दराने 3,000 रुपयावर 3 वर्षाचे सरळ व्याज. सरळ व्याज बरोबर कसं काढतात? स बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. बरोबर. मग हे काढणं एकदम सोपं असतं. म किती दिलेलं आहे? 3,000 दिलेलं आहे. दर किती आहे? 10 आहे. आणि काळ किती आहे? 3 वर्ष भागिले 100. या शून्याला हे शून्य गेले. 30 गुणिले 10 300. 300 गुणिले 3 900 रुपये येणार आहे. बघा, हाही प्रश्न सोपा आहे. याच्यामध्ये भाग 1, 2, 3, 4, 4 इंचोक 16 भाग केले. 16 पैकी किती घेतलेत? 4 घेतलेत. त्याचं संक्षिप्त रूप केलं तर किती येतं? 1/4 येतं. 4 इंचोक 16. ओके. या ठिकाणी बघा किती भाग घेतलेले आहेत, तर 4 पैकी 2 भाग घेतलेले आहेत, म्हणजे याचं संक्षिप्त रूप 1/2. 1/4 म्हणजे किती आला? हा पाव भाग घेतलेला आहे. इथे 1/2 म्हणजे किती घेतलेला आहे? अर्धा घेतलेला आहे. या ठिकाणी बघूया 1, 2, 3, 4, 5, 6. 6 म्हणजे 12. 12 पैकी किती भाग घेतले? 3. 3 ने भाग जातो. 3 1 3. 3 चौक 12. इथं पण किती घेतलेला आहे? पाव भाग घेतलेला आहे. या ठिकाणी बघूया 1, 2, 8 भागापैकी किती भाग घेतलेले? 2 भाग घेतलेले आहेत, म्हणजे 2 चौक 8. 1/4. इथं पण किती घेतलेला आहे? पाव भाग घेतलेला आहे. म्हणजे ही आकृती पाव आहे, ही आकृती पाव आहे रंगवलेली, ही आकृती पाव आहे, हीच आकृती फक्त अर्धा भाग घेतलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा अपूर्णांक वेगळा निघत आहे. पुढे बघा, 1,000 रुपयाची वस्तू 30% नफा घेऊन विकली, म्हणजे 100ला किती रुपये नफा घेतलेला आहे? 30 रुपये नफा घेतलेला आहे. मग 1000ला किती रुपये नफा घेतला असणार? 300 रुपये नफा घेतला असणार. पर्याय क्रमांक 3 आहे या ठिकाणचं. किती रुपये नफा झाला? लोकेश आणि एका कंपनीत काम करत होते. एका महिन्याला रोशनचा पगार किती आहे? 15,500, म्हणजे 15,500 रुपये हा रोशनचा पगार आहे. आणि लोकेशला 18,500 पगार पडतो. 18,500 म्हणजे किती असणार आहे? 17,750 रुपये, म्हणजे 18,500 पगार पडतो. तर किती रुपये जास्त पगार म्हटलंय, म्हणजे वजाबाकी केली पाहिजे. 0, 5, 2, त्यानंतर इथं 2, 2,250, म्हणजेच 2,2500 रुपये जास्त पगार मिळाला. 2 खांबांची उंची दिली, ही एक उंची आहे, ही एक उंची आहे. 2 खांबाला एकमेकांना जोडून एक खांब तयार केला, तर त्याची एकूण उंची किती? म्हणजे 117 सेमी आणि 105 सेमी यांची बेरीज करावी लागेल. 7 आणि 5 12, इथं 1, 2 आणि इथं 2, 222 सेमी असं आपलं उत्तर येणार आहे. पण 222 सेमी मध्ये उत्तर आहे का? नाही. 2.22 सेमी आहे. मग मीटर मध्ये करावं लागेल. मीटर मध्ये करण्यासाठी 100 ने भागावं लागेल. याला 100 ने भागलं की 2.22 मीटर येणार आहे. पर्याय क्रमांक 4. आता बघा, या ठिकाणी नीट बघा, तक्ता दिलेला आहे. तबला वाजवणारे एक चित्र बरोबर किती आहे? 10 आहे, म्हणजे तबला वाजवणारे 1, 2, 3, 4, 5, 6. तबला वाजवणारे 60 आले. हार्मोनियम वाजवणारे 30 आले. बासरी वाजवणारे 2 आले. गिटार वाजवणारे 5, म्हणजे 50 आले. पहिला प्रश्न काय आहे? टोटल किती विद्यार्थ्यांची माहिती दिलेली आहे? 50 आणि 20, 70 आणि 30, 100 आणि 60, 160 उत्तर यायला पाहिजे. एकूण किती विद्यार्थी वाद्य शिकत आहेत, म्हणजे एकूण किती विद्यार्थी काय करत आहेत? वाद्य वाजवत आहेत. 160. कोणते वाद्य वाजवणारे विद्यार्थी कमी आहेत? कुठलं वाद्य वाजवणारे विद्यार्थी कमी आहेत? बासरी वाजवणारे विद्यार्थी कमी आहेत. 67. निखिलने 3 चोकोबार विकत घेतले. 50 रुपयाची नोट दिली. त्याला दुकानदाराने 5 रुपये परत दिले, म्हणजे 3 चोकोबारला किती रुपये घेतले? 45 घेतले. मग एका चोकोबारची किंमत काढायची आहे. 3 ने 45ला भागलं, उत्तर किती येणार आहे? 15 रुपये येणार आहे. पर्याय क्रमांक 4. जुनी मोटरसायकल होती, 17,000 रुपयाला विकत घेतली आणि 15,000 रुपयांना विकली, तर या व्यवहारात तोटा किती झाला? 17,000ला घेतली, 15,000ला विकली, म्हणजे नुकसान झालं. किती नुकसान झालं? 2,000 रुपये नुकसान झालं. या संख्येतील किती संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही असं विचारलंय? याला जातो, म्हणजे याला जात नाही. त्यानंतर याही संख्येला जात नाही, म्हणजे एकूण किती संख्या आहेत? 2 संख्या आहेत. पुढचा प्रश्न काय आहे? 25,000. 25,000 म्हणजे 25,750 मधून कोणती संख्या वजा केल्यास लहानात लहान 4 अंकी समसंख्या मिळेल? आता लहानात लहान 4 अंकी समसंख्या कुठली आहे? 1000 आहे. 1000 आपल्याला मिळवायचं, म्हणजे ह्यातून जर आपण 1000 वजा केलं तर आपल्याला ती संख्या कळेल जी 25,000तून वजा केली की आपल्याला 1000 शिल्लक राहणार आहे. या ठिकाणी 750, इथं 4 आणि इथं 2, 24,750 संख्या वजा करावी लागणार आहे. त्यावेळी 4 अंकी लहानात लहान समसंख्या मिळणार आहे.
पुढचा प्रश्न बघूया 72 याचं उत्तर बघा एक येत आहे रविवार. नीट विचार केला तर दिवस काढत गेलात तर जानेवारीचे 5 दिवस येत आहेत. त्यानंतर फेब्रुवारी 28, मार्च किती येत आहेत 31, एप्रिल 30, मे 31, जून 30, जुलै 31, ऑगस्ट 31 आणि ऑगस्ट नंतर सप्टेंबरचा शिक्षक दिन आहे 5. त्यामुळे याचे 5 दिवस एकूण दिवस येतील 222. 222ला 7ने भागलं शिल्लक राहील बाकी 5. मंगळवारच्या पुढे 5 दिवस जावं लागले बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. पर्याय क्रमांक 1. दशादशे 5 दराने 3 वर्षे बँकेत काही रक्कम ठेवली. आता जी रक्कम ठेवली त्याला एक्स मानूया. 3 वर्षानंतर म्हणजे काळ 3 वर्ष दिलाय त्याला सरळ व्याज मिळाले. किती सरळ व्याज मिळाले 1500 रुपये सरळ व्याज मिळाले. म्हणजे आपण इक्वेशन काय लिहू शकतो 1500 बरोबर म म्हणजे एक्स मांडला 5% दराने दर 5 वर्ष 3 भागिले 100. या ठिकाणी 100 भागिले तिकडे काय होईल गुणिले होईल 1500 गुणिले 100 भागिले किती येणार आहे 5 गुणिले 3 बरोबर आपला मुद्दल निघणार आहे. मग हे 3×5 15 या ठिकाणी 500 राहिलं आणि परत 5ने या 500ला भाग गेलं 100 राहिलं. 100 गुणिले 100 म्हणजेच किती येणार आहे 10,000 उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी उत्तर बरोबर असणार आहे. पुढे काय बनलेलं आहे बघा प्रश्न 1 ते 100 मध्ये येणाऱ्या मूळ संख्याच्या एकक स्थानी कोणते अंक येत नाहीत. 1 ते 100 नाही 10 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्येमध्ये कुठले अंक एकक स्थानी येत नाहीत. तर 5 हा अंक एकक स्थानी येणार नाही कारण 5ने भाग जाईल त्या 10च्या पुढच्या संख्येला. 2 हा येणार नाही ती समसंख्या होईल. 4 पण येणार नाही. पर्याय क्रमांक 3. आणि 75वा प्रश्न काय आहे आयताचा प्रत्येक कोन. आयताचा प्रत्येक कोन काय असतो काटकोन असतो. अशा प्रकारची उत्तरपत्रिका आहे. ही उत्तरपत्रिका सेट बी ची आहे. कुठल्या सेटची आहे बी ची आहे. तुम्ही प्रश्नावरून ए सेट सी सेट आणि डी सेटची उत्तरपत्रिका याच्यावरून समजून घेऊ शकता. आमचं चॅनेल ई क्लासेस हे जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. या ठिकाणी क्वालिटेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. परीक्षेसाठी बेसलक द्यायची काही गरज नाही. आता परीक्षा संपलेली आहे तरी पण तुमच्या रिझल्टसाठी खूप खूप शुभेच्छा. आय होप तुम्ही चांगला पेपर सोडवला असेल. याच पद्धतीची उत्तरपत्रिका असणार आहे. याच्यामध्ये 1 ते 2 किरकोळ चेंजेस होऊ शकतात. जी उत्तरं संदिग्ध आहेत ती. अदरवाईज ही आन्सर शीट फायनल असणार आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत एकदा आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. टाटा बाय बाय. हॅव अ नाईस डे.